उच्चशिक्षित अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट साम्या कोरडे यांच्या निवडणूक प्रचार सभेकरिता या विचार मंचावर उपस्थित भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि TDFचे नेते जनार्दन जंगले सर, साम्या ज्या शाळेत 1ली ते 10वी शिकली त्या शाळेचे शिक्षक शंकर मोरे सर, त्यानंतर शेकापच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आत्मादेवी जयस्वाल, फारुकी, आमचे मित्र सहकारी राजन वाडे, आमचे पक्षातील सहकारी भाई अख्तर शेख आणि मुंबई आणि एकंदर या सर्व MMR परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी भूमिपुत्रांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे खऱ्या भूमिपुत्र म्हणून त्यांची ओळख आहे असे राजाराम साळवी साहेब आणि या सभेसाठी प्रमुख या ठिकाणी आलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबईचे सचिव, कामगार नेते कॉम्रेड मिलिंद रानडे आणि या ठिकाणी जमलेले बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपण ही सभा घेतो हा राजश्री शाहूनगरचा परिसर आहे. राजश्री शाहूनगर म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर 5चा विभाग. या सेक्टर 5 च्या ज्या सर्व इमारती आहेत या इमारती म्हणजे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या या चाळी आहेत. धारावीचा हा प्रकल्प अडाणीला गेला आणि परस्पर महानगरपालिकेनं या भागाचा सर्व डेटा अदानीला देऊन टाकला आणि नंतर एक पत्रकही काढलं की आता मालमत्ता विभागाचा सर्व कारभार आम्ही अदानीच्या कंपनीला देऊन टाकला आणि यापुढे या मालमत्ता विभागाचे जे सगळे व्यवहार होणार आहेत ते सगळे व्यवहार अदानीच्या कंपनीच्या मार्फत होतील. आम्ही याला तीव्र आक्षेप घेतला, आंदोलन केलं, महानगरपालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितलं ही महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि अजून कशात काही नसताना सगळी मालमत्ता तुम्ही अदानीच्या घशात घालणं योग्य नाही, आमचा त्याला विरोध आहे. आणि प्रचंड विरोध केल्यानंतर महानगरपालिकेला पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मालमत्ता विभागानं ती मालमत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. मित्रांनो, धारावीचा लढा आपण 20 वर्ष लढतो. आम्ही वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, कारण धारावी म्हणजे काही झोपडपट्टी नाही, फक्त झोपडपट्टी नाही. या ठिकाणी कोळीवाडा आहे. कोळीवाड्यासाठी आम्ही मागणी केली की कोळीवाड्याचं सीमांकन झालं पाहिजे आणि सीमांकन झाल्यानंतर कोळीवाडा हा DRP मधून वगळला पाहिजे आणि त्यांना पुनर्विकासाचा अधिकार दिला पाहिजे. धारावीमध्ये ज्या तऱ्हेनं राजश्री शाहूनगर आहे तसंच मी ज्या लक्ष्मीबागेत राहत होतो त्या चाळी आहेत, क्रॉस रोडच्या चाळी आहेत, कन्नडीसारख्या चाळी आहेत, या सगळ्या मालमत्ता विभागाच्या चाळी आहेत. या ठिकाणी राहणारे लोक झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक नाहीत. त्यामुळं आम्हीची जशी धारावीतल्या झोपडपट्टी करताच्या लोकांसाठी 500 चौरस फुटाची मागणी आहे त्याच पद्धतीने या मालमत्ता विभागातल्या चाळीमध्ये राहणाऱ्या, इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांकरिता, इथल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांकरिता आम्ही सांगितलं की 753 चौरस फूट जागा आपण दिली पाहिजे. या धारावी प्रकल्पामध्ये घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान हे याच ठिकाणी मिळालं पाहिजे. धारावीचा प्रकल्प हा व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे.
आणि या व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट मध्ये डेव्हलपरला अदानीला वारेमाप सवलती दिलेल्या आहेत। एक सवलत व्हायटल पब्लिक प्रोजेक्टच्या 2 प्रकल्पामध्ये मागे एमयूटीपी आणि एमयूआयच्या प्रकल्पामध्ये दिली गेली होती झोपडपट्टी वासियांकरता, ती म्हणजे पात्रतेची अट काढून टाकणे, कट ऑफ डेट रद्द करून टाकणे। आम्ही मागणी केलेली आहे की धारावीचा प्रकल्प व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे, त्यामुळे इथे 1 जानेवारी 2000 पूर्वीचे लोक पात्र आणि बाकीचे सगळे अपात्र हा नियम चालणार नाही। सर्वेच्या वेळी जे झोपडी या ठिकाणी होती, जे दुकान या ठिकाणी होतं, त्या सगळ्या लोकांना पात्र केलं पाहिजे आणि घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच दिलं पाहिजे। ही मागणी आम्ही केली। आम्ही सांगितलं की हा एसआरएचा प्रकल्प इन-सिटू प्रकल्प आहे, तुम्ही या लोकांना धारावीतच पुनर्वसन केलं पाहिजे। परंतु आपण काय बघतो, काल मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धारावीतल्या लोकांना आम्ही धारावीत देणार आहोत, पात्र लोकांना धारावीत देणार आहोत। हे पात्र हा शब्द आल्यानंतर मी त्यांना विचारू इच्छितो की आजपर्यंत 29 ठिकाणचे अनेक्षर 2 जाहीर झालेले आहेत। काही ठिकाणी 2% लोक पात्र आहेत, काही ठिकाणी 5% लोक पात्र आहेत, काही ठिकाणी 7% लोक पात्र आहेत आणि मॅक्झिमम पात्रतेची संख्या जी आहे ती 15 ते 16% आहे। म्हणजे 15 ते 16% लोक पात्र, बाकी 85 ते 90% लोक अपात्र करायचे, त्यांना धारावीच्या बाहेर हाकलून द्यायचं। हा धारावीचा विकास नाही, हा अदानीचा विकास आहे, हा केवळ जमिनीचा विकास आहे, झोपडपट्टी धारकांचा विकास नाही। आणि त्यामुळे ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, तरी सुद्धा आम्ही निवडणुकीचा मुद्दा हा आंदोलनातले जे मुद्दे आहेत ते निवडणुकीचे मुद्दे केलेले आहेत। आम्ही डाव्या पक्षाचे लोक आहोत आणि डाव्या पक्षाचे लोक असल्यामुळे जातीचा, धर्माचा, प्रांताचा आमचा मुद्दा नाही। धर्माच्या नावावर आम्ही मतं मागत नाहीत, काही लोक मागतायत, आम्ही धर्माच्या नावावर मतं मागत नाही, आम्ही प्रांताच्या नावावर, भाषेच्या नावावर मतं मागत नाही। आम्ही मतं मागतो आहोत ते आमच्या गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, झोपडीधारकांच्या ज्या आमच्या मागण्या आहेत, त्यासाठी जे लढे आम्ही करतो आहोत, त्या लढ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याकरिता आम्ही मतं मागतो आहोत, त्या लढ्याला पुढे घेऊन जाण्यासाठीची मतं आम्ही मागतो आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की धारावीमध्ये आपण बघतो आहोत, या वॉर्ड नंबर 187 च्या नगरसेविका होत्या माजी अंमल मुत्तू तेवर, शिवसेनेच्या होत्या, त्या काँग्रेसमध्ये गेल्या, बाजूच्या वार्डमध्ये नगरसेवक पदाची निवडणूक ते आता लढवत आहेत काँग्रेसमधून। याच ठिकाणी वकील शेख निवडणूक लढवत आहेत, त्यांची 3री निवडणूक आहे, 2 वेळा ते नगरसेवक राहिले। पहिल्यांदा ते काँग्रेसच्या वतीने लढले, दुसऱ्यांदा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढले आणि आता ते शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत। याच धारावीमध्ये 184 वार्डामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, हाजी बब्बू खान, त्यांची बायको उमेदवार आहे, ते काँग्रेसमधून लढले, नंतर शिवसेना शिंदे गटात गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले। ही सगळे लोक काल कोणत्या पक्षात होती, आज कोणत्या पक्षात आहेत, परंतु आम्ही पक्षनिष्ठा मानणारे लोक आहोत, विचाराशी बांधिलकी मानणारे लोक आहोत, कामगार कष्टकऱ्यांच्या लढ्याशी बांधिलकी मानणारे लोक आहोत। आम्ही धारावीच्या आंदोलनात होतो, आज भाजपला रोखण्यासाठी म्हणून जी महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीत होतो आणि त्या संबंधातूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांना मी स्वतः सांगितलं की ही आघाडी टिकली पाहिजे, डावी आघाडी, महाविकास आघाडी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। शेतकरी कामगार पक्ष मुंबईमध्ये 1 जागेची मागणी करतो आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला जागा सोडतो, परंतु तुम्हाला मशाल चिन्हावर लढायला लागेल। आम्ही त्यांना सांगितलं
की मशाल चिन्हावर लढणं म्हणजे शेतकरी कामगार पक्ष सोडून शिवसेनेत जाणं आहे आणि हे आमच्याकडून कदापि शक्य होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहोत. याचा अर्थ आम्ही आमचा पक्ष सोडून पक्ष बंद करून आम्ही तुमच्या पक्षात आलेलो नाही. आणि तुमच्या पक्षामध्ये जी आघाडी आमची आहे ती काही मुद्द्यांवर आहे. आज भाजपाच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. भाजपाला रोखायची लढाई प्राथमिकताची आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर राहिलो. याचा अर्थ तुमच्या सर्वच धोरणाशी आमचं एकमत आहे असंही नाही. आणि त्यामुळं आम्ही लाल बावट्याचे उमेदवार आहोत, आम्ही डाव्या पक्षाचे उमेदवार आहोत. आम्हाला या ठिकाणी समाजवादी पार्टीनं पाठिंबा दिला, आम्हाला या ठिकाणी जनता दल सेक्युलर या पक्षानं पाठिंबा दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आमच्या डावा आघाडीचा भाग आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आमच्या डावा आघाडीचा भाग आहे, CPIML लिबरेशन हा आमच्या डाव्या आघाडीचा भाग आहे. या सर्व पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. धारावीच्या जनतेमधून सुद्धा प्रचंड पाठिंबा आमच्या उमेदवारीला मिळतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या वेळी हिंदूच्या नावावर मतं मागणारे, मुस्लिमाच्या नावावर मतं मागणारे, भाषेच्या प्रांताच्या नावावर मतं मागणारे, पैशाच्या ताकदीवर मतं मागणारे जे लोक आहेत त्यांना गारून टाकण्याचा निर्णय धारावीच्या जनतेने केलेला आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जनतेची उमेदवार, जनतेच्या मनातले उमेदवार या ठिकाणी केवळ आणि केवळ एकच आहे आणि ती ॲडव्होकेट साम्या कोवळे आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी ठरवलेलं आहे की 5 नंबरचं बटन दाबायचं आहे, शिट्टीचं बटन दाबायचं आहे आणि ॲडव्होकेट साम्या कोवळेला निवडून आणायचं आहे आणि सगळ्यांची शिट्टी वाजवायची आहे. एवढंच बोलतो. आपण सर्व लोक आमच्या सोबत आहे हा विश्वास मला आहे, ही खात्री आहे. येत्या 15 तारखेला ॲडव्होकेट साम्या कोरडे यांना आपण नगरसेवक करणार आहात या विश्वासासहित मी आपली रजा घेतो. आणि माझ्यानंतर आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कामगार नेते कॉम्रेड मिलिंद रानडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला विचार या ठिकाणी